सबे सत्ता सुखी होंतु, सबे होंतुच खेमिनो, सबे भद्राणि पश्यन्तु मा कञ्चित् दुःखमागमा, मा कञ्चित् दुःखमागमा। याचा अर्थ सब्बे सत्ता सुखी होंतु, जगातील सर्व प्राणी मात्र सुखी होत. सब्बे होंतुच खेमिनो, सर्वजण भयमुक्त आणि सुरक्षित होत. सब्बे भद्राणि पश्यन्तु, सर्वांच्या जीवनात मंगल आणि कल्याणकारी घटना घडत राहोत. मा कंची दुःखमागमा, कोणाच्याही वाट्याला कधीही दुःख येऊ नये. नमो बुद्धाय. आपल्या राजवैभवाचे अस्तित्व त्यागून संपूर्ण जगाला सुख प्राप्त व्हावे, विश्वातील द्वेष भावना नष्ट व्हावी आणि मानवी जीवनाचे मूल्य सार्थक ठरावे, असे बोधिसत्व सिद्धार्थ गौतम यांनी 6 वर्षे कठोर तपश्चर्या करून सम्यक संबोधी ज्ञान प्राप्त केले आणि या जगातील अज्ञानाचा अंधार त्या सम्यक संबोधीच्या अलौकिक त्या ज्ञान आलोकाने संपूर्ण विश्वातील दुःखाचा अंधार नष्ट केला. अशा महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांना मी त्रिवार अभिवादन करतो. तथागतांचा पावन पवित्र महान त्यागी अहरत भिक्खू संघाला सुद्धा मी त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्यामुळे आज आमच्या जीवनाला खरे वैभव प्राप्त झाले. ते आमचे परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मी त्रिवार अभिवादन करतो. तसेच आजच्या धम्मदेशनेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आदरणीय पूजनीय भिक्खू यांना सुद्धा मी त्रिवार अभिवादन करतो. उपस्थित असलेले आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि बालिका, तसेच आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म प्रेमी मित्रगण यांना मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो. जीवनात खरे सुख काय आहे? महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्धांनी सुख शांती प्राप्तीसाठी दुःख मुक्तीच नव्हे तर जीवन मुक्तीचा जो मार्ग दिलेला आहे, या विषयाला अनुसरून आजची धम्मदेशना आहे. मी सर्व धम्मप्रेमींना आग्रहाने निवेदन करतो की ही धम्मदेशना शेवटपर्यंत श्रवण करा. मानवी जीवनात सुखाचा खरा उगम आपल्या स्वतःच्या मनापासून आणि आपल्या स्वतःच्या
घरापासून होतो. परंतु आज आपण पाहतो की अनेक कुटुंबे बाहेरून सुखी दिसत असली तरी त्यांच्यात अंतर्गतरित्या भेदभावाच्या भिंती उभ्या राहिलेल्या आहेत. कुणाच्या मनामध्ये संपत्तीचा अहंकार आहे, कुणाच्या मनामध्ये अधिकाराचा गर्व आहे, तर कुणी केवळ जुन्या कटू आठवणींमुळे आपल्या रक्तांच्या नात्यापासूनच दुरावले आहे. तथागत भगवान बुद्धांनी स्पष्ट सांगितलेले आहे की जगातील सर्व दुःखाचे मूळ हे अज्ञान आणि तृष्णेमध्ये आहे. जेव्हा आपण आपल्याच कुटुंबातील सदस्यांकडे राग, द्वेष किंवा मत्सराच्या भावनेने पाहतो, तेव्हा आपण न कळत स्वतःच्याच घरात दुःखाची बीजे पेरत असतो. भेदभाव हा माणसाला माणसापासून दूर करतो, पण धम्म माणसाला माणसाशी जोडतो. अनेकदा आपल्याला वाटते की केवळ अगरबत्ती लावणे किंवा बुद्धमूर्ती समोर नतमस्तक होणे म्हणजे श्रद्धा. परंतु श्रद्धा म्हणजे तथागतांच्या प्रज्ञा, शील आणि करुणेवर असलेला अढळ विश्वास. जेव्हा आपण म्हणतो की आपली धम्मावर श्रद्धा आहे, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आपण आपल्या वागण्यातून आणि बोलण्यातून कोणालाही दुखवणार नाही. कुटुंबात शांतता तेव्हाच येईल जेव्हा घरातील प्रत्येक व्यक्ती सम्यक वाचा पाळेल. सम्यक वाचा म्हणजे काय? जे सत्य आहे, जे प्रिय आहे आणि ज्याने कोणाचेही मन दुखावले जाणार नाही, असे बोलणे म्हणजे सम्यक वाचा. जर कुटुंबात एकमेकांबद्दल कठोर शब्द वापरणे थांबवले तर अर्धी अशांती तेथेच संपून जाते. तथागतांनी 2500 वर्षापूर्वी समतेचा महान संदेश दिला. माणूस जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ किंवा कनिष्ठ ठरतो, ही त्यांची शिकवण होती. हाच नियम आपण आपल्या घरात का लागू करत नाही? अनेक घरांमध्ये मुलगा, मुलगी, मोठा भाऊ, लहान भाऊ किंवा सासू, सून यांच्यात सूक्ष्म किंवा उघड भेदभाव केला जातो. जिथे भेदभाव असतो तिथे कधीही प्रज्ञा जागृत होऊ शकत नाही. कुटुंबातील भेदभाव विसरणे म्हणजे एकमेकांमधील उणीवा शोधण्याआधी एकमेकांमधील चांगुलपणा आणि बुद्धत्व शोधणे होय. घरातील प्रत्येक व्यक्ती ही एक स्वतंत्र जीव आहे आणि प्रत्येकाला सन्मानाची गरज आहे. हे समजून घेणे म्हणजे धम्माचे आचरण करणे होय. शांतता प्रस्थापित करण्यासाठी क्षमाशीलता अत्यंत आवश्यक आहे. कुटुंबात राहताना लहान मोठे वाद होणे स्वाभाविक आहे, परंतु ते वाद मनात साठवून ठेवणे हा धम्म नाही. महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध म्हणतात, अक्रोधेन जिने क्रोधं, म्हणजेच रागाला प्रेमाने जिंका. जर एखादा सदस्य रागात असेल तर दुसऱ्याने शांत राहून परिस्थिती हाताळली पाहिजे.
मैत्री भावनेचा सराव हा केवळ विहारापुरता मर्यादित न ठेवता तो जेवणाच्या टेबलावर आणि घराच्या उंबरठ्यावर आणला पाहिजे. दररोज सकाळी कुटुंबाने एकत्र बसून सर्वांचे मंगल हो, माझ्या कुटुंबातील प्रत्येकाला सुख लाभो अशी मैत्री भावना केल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मकतेचा संचार होतो. धम्म हा केवळ चर्चेचा विषय नसून तो आचरणाचा विषय आहे. कुटुंबातील जेव्हा आपण एकमेकांसाठी थोडा त्याग करायला शिकतो, तेव्हा आपल्या स्वतःच्या सुखापेक्षा दुसऱ्याच्या समाधानाचा विचार आधी करतो. तेव्हा तिथे तथागतांचा धम्म खऱ्या अर्थाने जागृत होतो. आपली धम्मावरची श्रद्धा इतकी प्रबळ हवी की बाहेरील कोणतीही कठीण परिस्थिती आपल्या मनातील शांतता भंग करू शकणार नाही. ज्या घरात भगवान बुद्धांच्या विचारांची पेरणी होते, ते घर एक आदर्श विहारासारखे पवित्र बनते. हा तथागतांचा धम्म महान आहे. हा धम्म विचार घराघरात पोहोचवणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण हा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवू शकतो. बुद्ध शासन टीव्ही इंडिया या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण धम्माचा हा विचार घरोघरी पोहोचवण्याचे पवित्र कार्य करत आहोत. धम्मदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले गेले आहे. तेव्हा आपण हे विचार इतरांना सांगतो किंवा अशा धम्म प्रचाराच्या कार्यात आपला सहभाग नोंदवतो, तेव्हा आपण प्रत्यक्षपणे धम्म क्रांतीचे भागीदार होतो. आपल्या कृतीतून, आपल्या संयमी विचारातून आणि आपल्या सक्रिय सहभागातून धम्माचा हा रथ पुढे नेणे हीच तथागतांना आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांना दिलेली खरी आदरांजली ठरेल. जोपर्यंत मनातील भेदभाव संपत नाही, तोपर्यंत घराबाहेरील शांतता निरर्थक आहे. आपल्या कुटुंबाला एक प्रेमाचे आणि मैत्रीचे केंद्र बनवा. राग सोडा, द्वेष सोडा आणि एकमेकांकडे करुणेने पहा. धम्माचा मार्ग हाच कल्याणाचा एकमेव मार्ग आहे. कुटुंबातील प्रत्येकाने धम्माप्रती प्रामाणिक श्रद्धा व्यक्त केली तर केवळ तुमचे घरच नाही, तर संपूर्ण समाज आणि राष्ट्र सुखी व समृद्ध होईल. तथागत भगवान बुद्धांचा धम्म हा केवळ एका विशिष्ट भूभागासाठी किंवा काळासाठी मर्यादित नसून तो अथांग सागरासारखा विशाल आणि विश्वातील प्रत्येक माणसाच्या संपूर्ण हितासाठी आहे. मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी असलेले दुःख आणि त्या दुःखातून बाहेर पडण्याचा जो मार्ग तथागतांनी 2005 वर्षापूर्वी सांगितला, तो आजही तितकाच जिवंत आणि मार्गदर्शक ठरत आहे. माणसाच्या संपूर्ण दुःखमुक्तीचा आणि जीवनमुक्तीचा एकमेव शाश्वत मार्ग म्हणजे तथागतांचा धम्म होय. आजचे जग हे बाह्य प्रगतीने गजबजलेले असले तरी माणसाच्या अंतर्मनात मोठी अशांती आणि अस्वस्थता दाटून आली आहे. तंत्रज्ञान वाढले, साधन संपत्ती वाढली, परंतु मानवी मनातील शांती हरवली आहे. अशा वेळी तथागतांचा धम्म आपल्याला अत्त दीपो भवचा मंत्र देतो. तो आपल्याला शिकवतो की आपल्या मुक्तीचा मार्ग आपल्याच हातात आहे. हा धम्म केवळ उपासनेचा किंवा कर्मकांडाचा विषय नसून तो मानवी प्रज्ञेला जागृत करणारा आणि करुणेचा ओलावा देणारा मार्ग आहे.
शील, समाधी आणि प्रज्ञेचा हा त्रिसूत्री मार्ग अवलंबल्याशिवाय मानवी जीवन खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण होऊ शकत नाही. तथागतांनी सांगितलेला अष्टांगिक मार्ग हा मानवी वर्तणुकीचा सर्वोच्च मानदंड आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प आणि सम्यक वाचा यासारख्या तत्वांचे पालन केल्यास व्यक्तीचे वैयक्तिक जीवन तर सुधारतेच, पण समाजही भयमुक्त आणि समतावादी होतो. जेव्हा आपण धम्माचा स्वीकार करतो तेव्हा आपण केवळ एका विचारधारेचा स्वीकार करत नाही, तर आपण अशा एका जीवनशैलीचा स्वीकार करतो जी आपल्याला द्वेषाकडून प्रेमाकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणि अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाते. हाच उदात्त आणि पावन धम्मविचार घराघरात आणि मनामनात पोचवण्यासाठी यूट्यूब चॅनल युनायटेड बुद्धिस्ट वर्ल्ड इंडिया आणि बुद्ध शासन टीव्ही इंडिया हे यूट्यूब चॅनल निरंतर प्रयत्नशील आहे. या चॅनलच्या माध्यमातून होणारा धम्मप्रचार हा केवळ एक उपक्रम नसून ती एक धम्मक्रांती आहे. ही धम्मदेशना आज आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत आहे, जेणेकरून आपण आपल्या जीवनातील अस्वस्थता दूर करून तथागतांच्या शांतीचा अनुभव घेऊ शकू. माझे सर्वांना आदरपूर्वक निवेदन आहे की या महान धम्म प्रचाराच्या आणि प्रसाराच्या कार्यात आपणही सक्रियपणे सहभागी व्हावे. धम्मविचार पसरविणे हे जगातील सर्वात मोठे पुण्यकर्म आहे. बुद्ध शासन टीव्ही इंडिया आणि युनायटेड बुद्धिस्ट वर्ल्ड इंडिया च्या या प्रवासात आपले योगदान देऊन या धम्म प्रचाराचे सच्चे भागीदार व्हा. आपल्या एका छोट्या प्रयत्नाने कुणाचे तरी जीवन दुःखमुक्त होऊ शकते आणि कोणाच्या तरी मनात धम्माचा दिवा पेटू शकतो. आपण सर्व मिळून तथागतांचा हा शांतीचा, समतेचा आणि मैत्रीचा संदेश विश्वाच्या कान्याकोपऱ्यात पोहोचूया. धम्मदान हे सर्व दानांमध्ये श्रेष्ठ आहे हे लक्षात ठेवून आपण या धम्म कार्यात आपले तन मन अर्पण करूया. सर्वांचे जीवन सुखमय हो, सर्वांना सन्मार्ग लाभो आणि सर्वांच्या मनातील द्वेष संपून मैत्रीचा उदय हो, हीच तथागतांच्या चरणी वंदना. भवतु सब्ब मंगलम. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांना तथागतांच्या मंगल मैत्रीचे अभय वरदान प्राप्त हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो.